मी मित्रगुरू आज पोचलो एक छानशी राजस्थानी थाळी खायला MIT कॉलेज पुण्यामध्ये कोथरूडला जे आहे त्याच्या जवळ. आणि हे राजस्थानी थाळीमध्ये आज काय काय येतं ते मी चेक करणार आहे, त्याच्या काय चवी आहेत हे तुमच्यावर शेअर करणार आहे. तरी बर्गरच्या थाळी आलेली आहे, दाल बाटी असलेली, यातली दाल, त्यातली बाटी, इथे दिसतो हा चोरमा आणि इथे दिसतं हे गट्टे की सब्जी. तशी मसाला थाळी आलेली आहे, सुगंध ऑलरेडी आलेला आहे आणि भूक लागलेली आहे. तर आपण सुरुवात करूया. त्याच्या आधी एक एक पदार्थ चव घेऊन बघूया. सगळ्यात पहिले ही डाळ, चांगली आहे, ऑथेंटिक जशी असते त्याच्यात जवळपासची ही टेस्ट आहे. त्याच्यापुढे चुरमा, चांगला आहे, चव व्यवस्थित आहे. पुढे गट्टे की सब्जी. गट्टे की सब्जीमध्ये वरनं तेल तिखटाचं पेरलेलं आहे त्यांनी. आंबट जी असते डेविकल त्याच्यापेक्षा जरा ही वेगळी टेस्ट लागते आणि छान लागते, आवडलेलं आहे. पुढे निकाल लावायचा म्हणजे हे किती इझिली तुटतं आहे, म्हणजे खूप इझिली पण तुटायला नाही पाहिजे आणि असं पटकन काहीतरी भुसा आला असं पण नाही असायला पाहिजे. सो कणिक आपण घेतो आणि त्यामध्ये रवा टाकतो आणि किंचित नाही म्हणलं ते सोडा टाकावा लागतो याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यात एक बारीकशे त्याला छिद्र येण्यासाठी म्हणून, सो दॅट ते तूप त्यात ॲब्सॉर्ब करेल म्हणून. तर ही अतिशय छान प्रॉपर तुटते आहे, खूप फोर्स लावून करायला लागतं याच्यातली गोष्ट नाही. आणि अगदीच हातात रवा जास्ती झाला की जे काय घडतं तसं नाही, ॲप्रोप्रिएट प्रमाणामध्ये हे जमलेला पदार्थ आहे. चला मी हे नुसतं खाऊन बघतो. त्याच्यामध्ये ओवा असायला पाहिजे, पण प्रमाणामध्ये ओवा फार कमी किंवा जवळपास नाही आहे, त्याच्या निग्लिजिबल टेस्ट आहे, पण ठीक आहे, हे ऑफसेट करून जाईल त्याला. हां, आणि यांच्याकडे त्यांनी सांगितलं एक कोल्हापुरी तडका पण ह्याच्यावर मारून मिळतो, म्हणजे राजस्थान आणि कोल्हापूर याचा एक संगम ह्याच्यामध्ये मिळू शकतो. पण आता मी जे त्याच्यात कोल्हापुरी नाही आहे, हे नॉर्मल आहे. चल मी खायला सुरुवात करतो आणि सांगतो चवी कशा आहेत त्या. हा जो बट्टीचा शोध आहे, डाळ बाटीमधल्या बाटीचा जो शोध आहे तो लावलेला आहे तो युद्धाला जाणाऱ्या लोकांनी. म्हणजे काय, असे कणकेचे गोळे करायचे, राजस्थानामध्ये मातीच्या खाली पुरून ठेवायचे, मग दिवसभर सूर्य माती तापणार, खाली आतले गोळे प्रॉपर शिजणार आणि मग आल्यानंतर ते कशात तरी बुडवून खायचे, असं याचं हिस्ट्री आहे. आणि याचेच भाऊ आपल्याकडे पण आहेत काही. लिट्टी चोखा नावाचा एक पदार्थ तुम्ही ऐकला असेल तर कुठेतरी जर आपल्याला संधी मिळाली तर लिट्टी चोखा पण हे करूया. आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं विदर्भामध्ये ह्याचाच भाऊ रोडगा नावाचा एक प्रकार असतो. हे सगळे असेच बनवलेले पदार्थ, एक सिमिलर आणि एरियाज बघितल्या तर ते सिमिलर. तर मी सगळ्यात पहिल्यांदा चांगलं आहे, हा कॉम्बो छान लागतो. आपली पोळी आणि आमटी हे आपल्या जेवणापेक्षा ह्याचं कॉम्बिनेशन आहे खूप छान लागतं. तर ह्या डाळीचं ॲक्च्युअल जे कंपोजिशन आहे, म्हणजे डाळ जी ॲक्च्युअल बनवायची ती 5 वेगळ्या वेगळ्या डाळीपासून बनवली जाते. म्हणजे जे दाल बाटीमध्ये जी डाळ आहे ती 5 वेगळ्या डाळींपासून बनवली असायला पाहिजे. आपली मुगाची आहे, मसुराची आहे, उडदाची आहे, तुरीची आहे, सगळ्या 5 डाळी एकत्र करून आणि वेगळ्या वेगळ्या शिजवून, कारण प्रत्येक डाळीला शिजवायला टेम्परेचर वेगवेगळं लागतं, त्या वेगळ्या शिजवून नंतर एकत्र करून त्याच्यावर ही प्रोसेस केली पाहिजे. आणि शेवटची जी टेस्ट आहे यायला येणारी ती म्हणजे वरचा तडका. सगळीकडे जे काय की तडक्यानेच त्याच्या टेस्ट एरियाच्या बदलतात. ते कोकणात गेलं की तडका वेगळा, महाराष्ट्रामध्ये आपल्या इकडे वेगळा, पुण्यामधला वेगळा, नागपूरचा वेगळा, कोल्हापूरला गेलं की वेगळा, सोलापूरला आणखीन वेगळा, जळगावला आणखीन वेगळा. जी चव प्रदेशाची जी येते ती त्या देणाऱ्या तडक्यांनी या डाळीला येत असते. तर ही आत्ता जी चव आहे ही छान आहे, पुणेकरांना ॲक्सेप्टेबल आहे आणि बऱ्यापैकी ऑथेंटिक ज्या मी खाल्ल्यात त्याच्यात जवळपासची टेस्ट आहे, छान लागतं. इथून पोळी आणि आमटी असं जे कॉम्बिनेशन आहे त्यात जवळपासचं आहे, पण हे पोळीचे इक्विव्हलंट नाही आहे, हे फार हेवी आहे. म्हणजे एक जर खाल्लं तुमचं बऱ्यापैकी निम्म पोट भरू शकतं इझिली, असा छानसा पदार्थ आहे. पोटभरीचं पण पाहिजे, चविष्ट पण पाहिजे, स्वस्त पण पाहिजे आणि हेल्दी पण पाहिजे. राजस्थानी खाणं इज अ बेटर चॉईस फॉर दॅट ऑलवेज. तर हे आत्ताचं खाणं अतिशय छान
चविष्ट, गरम आहे. बाटीचे वेगवेगळे प्रकार असतात. एक तळलेली असते, एक भाजलेली असते, एक उकळलेली असते आणि हा जो यांच्याकडे आलेला आहे हा तळलेला आहे. त्याच्यात एक खमंग खरपूसपणा जो आहे तो बाय डिफॉल्ट आलेला आहे. त्यावर तूप ओतलं की फारच छान लागतं आहे. जर हे प्रमाणामध्ये तिखट असतं तरी मूळ राजस्थानी पदार्थ हे भयानक तिखट असतात. म्हणजे तुम्हाला सतत घाम येत राहावा आणि त्या उकड्यामध्ये तुम्हाला छान वाटावं. तसं तुमची आतडी जी आहेत ती अशी ड्राय होऊन चिकटू नयेत म्हणजे तिकडे तेल तूप भरपूर वापर केला जातो. आणि नागपूर, विदर्भ ज्या ठिकाणी टेम्परेचर, सोलापूर इनफॅक्ट टेम्परेचर जिथे असते तिथे त्या ह्याचा एरियाचा इम्पॅक्ट, त्या प्रदेशाचा इम्पॅक्ट त्या डिशवर पडलेला आहे. सो राजस्थानी म्हणजे की म्हणजे तेलकट तुपकट असणारच, असायलाच पाहिजे. ते हे गट्टे की सब्जी. गट्टे की सब्जी म्हणजे बेसन आणि बेसन आणि बेसन, म्हणजे मूळ गट्टा जो आहे तो पण बेसन आणि ज्यात ते मिक्स केलं जातं ते कालवण म्हणून आपण त्याला, तसं बेस ग्रेव्ही ती पण बेसन. सो दही बेसन एकत्र करून त्याच्यामध्ये हे टाकून त्याची छानशी चव याला आणली जाते. आणि यांनी जो काही तडका त्याच्यावर मारला आहे त्यांनी याची चव नॉर्मल मी आत्तापर्यंत खाल्लेल्या खूप वेगळी आणि छान लागते. सो तडक्यामध्ये जान आहे यांच्या. तर तुम्हाला तिखट कॉम्पन्सेट करायचं असेल तर हे लसणाची चटणी तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्स करून अजून त्यांची स्पाइस लेवल जी आहे तुम्हाला डेफिनेटली वडा देऊ शकते. मी ते धैर्य अजून तरी केलेलं नाही आहे. माझ्यावर ते डोळ्यातनं पाणी, कानातनं धूर आणि नको तिथे नको त्या जाणीवा उद्या तसं नको व्हायला म्हणून अजून तरी मी थांबलेलो आहे. तर आत्तापर्यंतची जे टेस्ट आहेत त्या छान आवडण्यासारख्या. आणि एक मला जर थोडासा ठसका लागला आहे, त्यात त्याचं तेलात जे तिखट होतं त्याने एक मस्त असा इथे चटका बसलेला आहे, आवडलेलं आहे ते. पण खारट तिखट कॉम्बो म्हणला की तिथे कांदा पाहिजेच. सो नॉर्मली मी अवॉइड करतो, पण आज या ठिकाणी हा कांदा गरजेचा आहे. त्यांनी याच्या ज्या टेस्ट आहेत त्या एनहान्स होणार आहेत डेफिनेटली. मस्त. थाळी जरी आधी मला छोटी वाटली होती पण हे पदार्थ संपवणं हे एक मोठं चॅलेंज आहे. पोट अगदी भरून जाते लगेचच. परत एकदा आपलं गव्हाचं पीठ आणि त्याच्यापासून केलेला हा गोड पदार्थ. टिपिकली गूळ वापरतात, त्यांनी काय केलं ते बघूया. अतिशय खमंग भाजलेलं पीठ, व्यवस्थित पडला गूळ आणि त्यांनी आणलेली ती टेस्ट. आता याला बेस आपल्याकडे जो असतो वेलदोडा वगैरे तसं काही नाही आहे याच्यामध्ये. सो तूप भरपूर वापरलेलं आहे, असा छान. नाहीतर ड्रायच वाटेल जर तूप वगैरे नाही टाकलं तर. सो तूप वगैरे वापरलेलं आहे आणि अतिशय छान टेस्ट लागते याची. हा पदार्थ मला आवडलेला आहे. या चुरम्याला रिप्लिकेट करणारा पदार्थ महाराष्ट्रामध्ये आईने तुम्हाला लहानपणी डब्यात दिला असेल, तुम्हाला जर आठवत असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा पदार्थ खूप छान झालेला आहे. तशा छानशा बर्गरचं राजस्थानी थाळी संपवून आणि हा चुरमा खाताना मी संपवतो आणि अतिशय तृप्त मनाने या थाळीला हे परत एकदा मिलियन बिलियन झिलियन स्टार येतो. आणि एकूण थाळी ही झकास. काही लोक मी झकास म्हणायचं वाट बघतात, सो त्यांच्यासाठी हे सिग्नेचर झकास. सो मी मित्र करू वेळ एक्सपिरियन्सेस म्हणून आता साइन ऑफ करतो या थाळीवरनं. परत भेटूया आपण पुढे कुठल्या तशाच छानशा थाळीमध्ये. शुभम भवतु.